जास्त मेहनत न घेता अगदी पटकन होणारे असे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड आज आपण बनवणार आहोत. खायलाही तेवढेच अगदी चविष्ट लागतात. 2 किलो बटाट्यापासून आज आपण एवढे पापड बनवले आहेत. चकल्यांपेक्षाही हे पापड चवीला अगदी भारी लागतात. मुलं तर आवडीने खातात. यामध्ये साबुदाणा घातल्यामुळे तळूनही छान फुलतो किंवा याला तुम्ही भाजूनही घेऊ शकता. एकदा तुम्हीही या पद्धतीने पापड नक्की करून बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. साबुदाणा बटाटा पापड बनवण्यासाठी इथे 2 किलो उकडलेले बटाटे घेतलेत. बटाटे स्वच्छ धुवून उकडून घेतले आणि याची सालं काढून आता ह्या बटाट्यांना आपण छान किसणीने किसून घेणार आहोत. म्हणजे एकसारखा ह्या बटाट्याचा किस करून घ्यायचा. यामध्ये कुठल्याही गाठी किंवा फोडी राहायला नको असा या पद्धतीने बटाटा किसून घ्यायचा. परफेक्ट 2 किलो बटाटे आहेत आणि 2 किलो बटाट्यांसाठी आपल्याला साधारण अर्धा किलो साबुदाणा इथे आपण घेतलेला आहे. तर आता हे बटाटे हलकेसे गरम असतानाच किसून घ्यायचे. बटाट्यांमध्ये अशा फोडी राहिल्या तर त्यामुळे बटाट्याच्या पापड तयार करताना एकतर पापड फाटू शकतो. एकसारखा पापड आपला बनत नाही, म्हणून शक्यतो एकसारखा किस बटाट्याचा करून घ्या. फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आता इथे आपले सगळे बटाटे किसून तयार आहेत. उकडून घेतलेल्या बटाट्याचा आपण किस तयार करून घेतला. दुसरीकडे आता अर्धा किलो साबुदाणा घेतला आणि मध्यम गॅसवर एकसारखा एका कढईमध्ये, जाडबुडाच्या कढईमध्ये छान साबुदाणा एक 5-6 मिनटं हलकासा भाजून घ्यायचा आहे. म्हणजे हा साबुदाणा आपल्याला मिक्सरवर याचं दळून पीठ करून घ्यायचं आहे. हलकासा भाजल्यामुळे याचं पीठही छान तयार होतं. किंवा तुम्ही बाजारातून साबुदाण्याचं आयतं पीठही आणू शकता. त्याचेही पापड छान होतात, एकसारखे होतात. आता हे बाजारातलं पीठ आहे, ती छान एकसारखं पीठ बाजारातही साबुदाण्याचं मिळतं. किंवा या पद्धतीने घरच्या घरीही साबुदाण्याचं पीठ आपण करू शकतो. आता 5-6 मिनटं झाले. साबुदाणा मंद गॅसवर छान भाजला गेला आहे. आता गॅस बंद करायचा आणि हलकासा साबुदाणा थंड झाला की याला मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात आता हा साबुदाणा टाकून याचं छान बारीक पीठ दळून घ्यायचं आहे. आता हे बघा, दळल्यावर असं हलकंसं रवाळा पीठ दळलं जातं. एकदम बारीक हे घरच्या घरी हे साबुदाण्याचं पीठ बनत नाही. जसं बाजारातलं बारीक पीठ बनतं किंवा एकसारखं बनतं तसं काही घरी बनत नाही, पण त्याचेही पापड खूप छान येतात. आता याला एका चाळणीवर घेऊन गाळून घ्यायचे. तर या पद्धतीने गाळल्यानंतर जो जाडसर साबुदाणा असेल तो वरच्यावरती राहील. त्यामुळे हे घरच्या घरी आपण एकसारखं पीठ तयार करू शकतो. आता हे तयार करून घेतलेलं पीठ उकडलेल्या बटाट्यामध्ये टाकून द्यायचं. चवीनुसार यामध्ये मी 3 ते 4 चमचे मीठ घातलं. चवीनुसार आपल्याला मिरची घालायची किंवा तुम्ही यामध्ये हिरवी मिरची दळूनही या ठिकाणी घालू शकता. इथे मिरची पावडरचाच वापर करतोय, त्यामुळे पापडला रंगही खूप छान येतो. आता हे छान एकजीव करून घ्यायचं. हे सगळं साबुदाण्याचं पीठ, बटाट्याचा किस, मिरची पावडर, मीठ सगळं छान एकजीव करून याचा छान गोळा करून घ्यायचा आहे. साबुदाण्याचं पीठ आपण थोडे थोडे करून 2दा यामध्ये घातलं आहे. तर मला बरोबर एक अर्धा किलो पीठ इथे लागलेलं आहे. अंदाजानेच पीठ घालायचं आहे आणि छान आता हे मळून घ्यायचे. मळताना गरज वाटली तर हलकंसं कोमट पाण्याचा वापर करायचा. अगदी हाताला लावण्यासाठी जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, कारण पीठ मळल्यानंतर हलकंसं हे साबुदाणा फुलल्यामुळे पीठ थोडं कोरडं होतं. म्हणून थोडंसं कोमट पाणी करून अगदी अर्धा कप कोमट पाणी केलं आणि यामध्ये घातलं आणि छान परत मळून घेतलं. त्यामुळे पीठ छान मऊ सॉफ्ट होतं आणि यावर छान रुमाल ओला करायचा आणि झाकून द्यायचं. तर याचा मोठा गोळा असल्यामुळे याचे 2 भाग केले आणि 2 मध्यम आकाराचे गोळे करून घेतले. आता एकाच्या मी सुरुवातीला छोट्या छोट्या लाट्या करून घेणार आहे आणि दुसरा झाकून ठेवणार आहे. ओल्या फडक्याने झाकून ठेवायचा आणि हाताला थोडेसे तेल लावून याच्या लाट्या करून घ्यायच्या. मध्यम आकाराच्या लाट्या करायच्या. जसं आपल्याला पापड लहान मोठा आवडत असेल त्यानुसार आपल्याला लाट्या करून घ्यायच्या आहेत. हाताला हलकंसं पीठ चिकटतं म्हणून तेलाचा हात लावायचा आणि हे बघा, अगदी छान रंग आलेला आहे या पिठाला सुद्धा. आणि मी अशाच एकसारख्या आता लाट्या करून घेणार आहे.
घरात तुम्ही एकट्याच पापड बनवणार असणार तर सुरुवातीला अर्धा किलो बटाट्याचे किंवा 1 किलो बटाट्याचे करून बघा. 1 किलो बटाट्यापासूनही भरपूर असे पापड तयार होतात. बऱ्याचशा लाट्या मी करून घेतल्या, एकीकडे लाट्या ठेवून दिल्या. या पद्धतीचं पापड मशीन बाजारात सहज उपलब्ध आहे किंवा तुम्ही पुरी लाटायचं हे मशीन घेऊ शकता किंवा सहज तुम्ही पोळपाटावर सुद्धा हे पापड लाटू शकता. आता या पद्धतीने एक लाटी कागदावर ठेवायची म्हणजे पापड पटकन निघतो. अगदी तेलाच्या किंवा जाड पिशव्या असतील आपल्या त्यामध्ये हे पापड दाबून बनवून घ्यायचे. हलक्या हाताने दाबत अशा पद्धतीने आपण पापड बनवून घेतला. अगदी बघू शकता छान सुरेख असा एकसारखा पापड आपला बनलेला आहे. तर हे बघा दुसरा पापडही आपण लाटून बघितला तर अगदी छान पापड तयार झाला आहे. किंवा तुम्ही पोळपाटावरही पापड लाटू शकता. पीठही छान मुरलं गेले त्यामुळे बघा अगदी पापड कुठेही फाटत किंवा काहीच नाही, अगदी सहज निघतो. पुरी मशीनवरही आपण हे पापड बनवू शकतो. आता पोळपाटावर 1-2 पापड करून बघूयात. यावर असा कागद ठेवला, त्यावर लाटी ठेवून वरतून कागद परत अंथरून एखाद्या प्लेटने हा पापड सरकून घ्यायचा. छान मग असाही आपण दाबून पापड बनवला की एकसारखा पापड बनतो. हे बघा अगदी छान पापड तयार झाला आहे. तर आता सगळे पापड आपण लाटून घेणार आहोत. गच्चीवर किंवा टेरेसवर हे उन्हात पापड वाळून घ्यायचे. तर इथे मी प्लास्टिक शीटवर हे पापड टाकून घेतले किंवा तुम्ही एखाद्या कॉटनच्या कापडावर हे पापड वाळून घेऊ शकता. आता साधारण एका दिवसात हे पापड छान कडक होतात. ऊन छान कडक असलं की लगेच हे पापड वाळले जातात. 2 दिवसात माझे हे पापड ती छान वाळले गेले. आता हे बघा तुम्ही 2 किलोमध्ये एवढे भरपूर असे पापड तयार झाले. दिसायला तर सुंदर दिसत आहेत पण चवीलाही तेवढे छान लागतात. छान मध्यम आकाराचा पापड ठेवायचा. बारीक ते मध्यम लाटला ना तर त्याची चव अजून भारी लागते. आता तुम्हाला यातला पापड तळून दाखवते. छान दुप्पट तिप्पट फुलतो किंवा तुम्ही याला भाजूनही घेऊ शकता. एकीकडे गॅसवर आपण थोडंसं तेल गरम करून घेतलं. अगदी बघा तुम्ही पापड टाकतात छान असा फुलतो. एकदा तुम्हीही या पद्धतीने पापड करून बघा. तुम्हालाही नक्की आवडतील आणि पापड कसे झाले ही कमेंट मला नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.